विचार ऐकून हे बघा, आपण आज ही चर्चा जर संपू शकलो नाही तर उद्या आपण ही चर्चा कंटिन्यू करू. आपण उद्या ही चर्चा कंटिन्यू करू. बसा, आपण आता त्यांना बोलू दे. बोला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एका दुसरा अपवाद वगळला, आतापर्यंत ज्या ज्या वक्त्यांनी आपलं वक्तव्य केलं किंवा आपले विचार मांडले, त्या विचारामध्ये या प्रस्तावाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ नये, कुठेही अशांतता निर्माण होऊ नये, किंबहुना वेगवेगळ्या समाजामध्ये जो दुरावा होऊ पाहतोय तो दुरावा न होता अधिक एकोप्यानं हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे, संस्काराप्रमाणे आणि महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे सगळे समाज एकमेकाचा आदर करून भविष्यामध्ये एकोप्यानं राहतील, अशा पद्धतीचे प्रत्येकाने विचार मांडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, खास करून वेगवेगळ्या समाजाचा उल्लेख करत असताना इथं धनगर समाजाला आरक्षण आहे, परंतु त्यांना एसटी मध्ये आरक्षण पाहिजे. जे कोणी दिलं होतं ते पूर्ण करावं अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर कोळी असतील, साळी असतील, अन्य काही वेगवेगळ्या समाजाच्या आरक्षणाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. परंतु या सभागृहामध्ये कालपासून जी प्रामुख्याने चर्चा होती आहे ती मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली चर्चा होती. अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूनं अतिशय संयमितपणे आणि खूप समजूतदारपणे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही अपवाद वगळता खूप मोठ्या विचारपूर्वक चर्चा या ठिकाणी सुरू आहे. कायद्याचा किस काढला जातोय, नियमांचा आधार घेतला जातोय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं 2014 साली दिलेलं आरक्षण 2019 साली जे महाराष्ट्रामध्ये बदललेल्या सरकारमध्ये टिकू शकलं नाही त्याचाही उल्लेख झाला. त्याच्यानंतर 2019 मध्ये जे महाराष्ट्रामध्ये सरकार होतं त्यांनी दिलेलं आरक्षण 2019 नंतर सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही त्याचाही या ठिकाणी उल्लेख झाला. घटनेमध्ये झालेली दुरुस्ती 102 नंबर असेल, 105 नंबर असेल, नंतरची 103 नंबर असेल, या संदर्भातली सुद्धा चर्चा या ठिकाणी झाली. आणि सर्वांनी शेवटी सांगताना असं सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याची आकडेवारी सुद्धा प्रत्येकानं आपापल्या परीने दिली. अध्यक्ष महोदय, थोडासा मी वेगळा विचार मांडणार आहे. आपल्याला आठवत असेल, आपल्याला माहित आहे की आपल्या या हिंदुस्थानची पूर्वीची जी सामाजिक रचना झाली होती किंवा ज्याला मनुस्मृती म्हणतात, त्या मनुस्मृतीमध्ये आपल्या समाजाचे 4 घटक केले गेले होते. एक घटक ब्राह्मण समाज, आणि हा ब्राह्मण समाज जन्माला येणाऱ्या मुलापासून तर तो आयुष्यातनं निघून गेल्यानंतर पुढे त्याच्या कार्यापासून सगळे जे काही विधी करायचे आहेत, काय करायचे आहेत, त्याची आर्थिक व्यवस्था झाली होती. दुसरा समाज होता तो वैश्य समाज होता. वैश्य समाजाने व्यापार, दुसरा समाज होता तो वैश्य समाज होता. त्यानं व्यापार करायचा आणि व्यापार करून त्याने आपला व्यापार उद्यम चालवून त्याची सुद्धा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला होता. आणि तिसरा जो घटक होता तो शूद्र होता. त्या शूद्राला अतिशय कमी दर्जाचं काम देऊन कळत न कळतपणे तो कष्टकारी म्हणून कष्टाच्या माध्यमातून सुद्धा त्याला काही ना काही उत्पन्नाची सोय केली होती. परंतु आपल्या समाज व्यवस्थेनं आणि आपल्या स्वतःच्या धर्म संस्कृती आणि धर्म सांगण्याचा अधिकार हा फक्त आम्हालाच आहे, या लोकांनी त्या समाजाला सुद्धा प्रचंड छळलं आणि त्याच्यावर अनेक प्रकारचा अन्याय केला. आणि चौथा जो समाज राहिला तो क्षत्रिय समाज. या बाकीच्यांना कुठे ना कुठेतरी उत्पन्नाची सोय झाली होती, पण मग क्षत्रिय समाजाला उत्पन्नाचं साधन काय होतं? क्षेत्रीय समाजाला उत्पन्नाचं साधन काय होतं याचा विचार करण्याची गरज आहे. आज ही परिस्थिती का निर्माण झाली आहे? आशिष शेलार ज्या वेळेला आकडेवारी मांडत होते, कोण मंत्री, आशिष शेलार जेव्हा आकडेवारी मांडत होते तेव्हा खऱ्या अर्थानं माझं मन गलबलून गेलं. माझ्या आतड्याला पीळ पडला होता. माझ्या मित्रांनी फक्त शेवटचं थोडं जर राजकीय भाष्य जर आज टाळलं असतं
तर मला वाटतं की सगळ्यांच्या भाषणामधलं सर्वोच्च भाषण आज आशिष शेलारांचं म्हणूनच मला वाटतं समोर आलं असतं असं मला वाटतं. आणि त्यावेळेला माझ्या पोटामध्ये आता अक्षरशः आतड्याला पीळ पडत होता. काय होतं मराठ्यांना काम दिलेलं अध्यक्ष महोदय? त्याला क्षत्रिय म्हणजे काय करायचं त्यानं? आज क्षत्रिय म्हणून त्यांनी दसऱ्याच्या नंतर त्या ठिकाणी सोनं लुटल्यानंतर, सोनं म्हणजे आपट्याची पानं, ते लुटल्यानंतर आपली शस्त्र बाहेर काढायची, शस्त्रांना धार काढायची आणि रयतेच्या रक्षणाकरता परकीयांचं नाही त्या काळामध्ये टोळी युद्ध असेल किंवा त्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी समाजाचं आणि रयतेचं रक्षण करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तलवारी घेऊन मैदानात त्यांनी उतरायचं. आपण इतिहास चालून बघा, पानिपतच्या युद्धापर्यंत अरे 15-15 वर्षाची, 16-16 वर्षाची, 12-12 वर्षाची पोरं त्यावेळेला कापली गेली. ती मराठ्यांची कापली गेली, मराठ्यांची कापली गेली. आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मावळे गोळा केले, त्यांनी रयत गोळा केली. पण बाकीच्या अज्ञात वेळा जर आपण बघितलं तर ते मराठ्यांनी लढाया लढायच्या आणि लढाया लढणं हेच त्याचं उत्पन्नाचं साधन होतं. दुसरं साधन काय होतं? उत्पन्नाचं साधन मराठ्यांचं हे होतं. आणि त्यांनी स्वतःच्या माना कापून घ्यायच्या आणि आम्ही रयतेचे रक्षण करते ही बिरुदावली मिरवायची. आणि मग 6 महिने 8 महिने लढाई झाल्यानंतर ते पावसाळी आपल्या घरी येत असेल आणि त्यावेळेला शेती जी काय आपली करत असेल, शेती झाली की पुन्हा दसऱ्याचा उत्सव झाला की पुन्हा लढाईवर जायचं, पुन्हा युद्धावर जायचं. स्वातंत्र्य मिळेपर्यंत नाही, या देशामध्ये इंग्रज येईपर्यंत किमान लढाई लढणं हे मराठ्यांचं उत्पन्नाचं तरी साधन होतं. पण इंग्रज ह्या देशामध्ये आले आणि इंग्रजांनी बघितलं आणि हेरलं. आणि इंग्रज खूप चाणाक्ष होते, आपल्या सर्वांना माहित आहे. त्यांनी बघितलं या मराठ्यांना जर आपण अशा पद्धतीनं सैन्य दलामध्ये जर प्रमुख म्हणून ठेवलं तर हे मराठे कधी जर उलटले तर आपल्याला सुद्धा कापून काढतील. आणि म्हणून इंग्रजांनी पहिल्यांदा इथं आल्याबरोबर डोकं चालवलं आणि मराठा ही जात लढवयच नाही, मराठा ही जात लढवयच नाही असं ठरवलं. आणि मराठ्यांना जास्तीत जास्त त्यावेळेला सैन्यातून बाजूला करण्याचं काम जर कोणी केलं असेल काढा इतिहास, तर तो इंग्रजांनी केला. आणि मग त्याच्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लढाई हातातली तलवारी घेऊन लढायचा हा विषय संपलेलाच होता. कुठली लढाई, कुठलं उत्पन्नाचं साधन, कुठली जमीन? आणि ती जमीन सुद्धा जी काय होती ती आता कुटुंबामध्ये 1चे 2, 2चे 4, 4चे 6, 6चे 8 झाले. तिथं जमीन होती 10-15 कुठे एकर असेल, त्याचे आता 1796 तुकडे झाले. ती जमीन सुद्धा तेवढी राहिली नाही. सिलिंग ऍक्ट आल्यानंतर जमिनीवर मर्यादा आल्या. किती एका कुटुंबाला किती जमीन राहावी ह्या मर्यादा आल्या. माझ्या कोकणामध्ये कुळ कायदा लागू झाला. कसेल त्याची जमीन? मुळात आमच्याकडे जमिनीच कमी आहे, त्यामुळे तो भाग वेगळा. एखादाच कोणतरी असा असेल जो माझ्यासारखा, माझ्या वाडवडिलांना 7 गाव इनाम मिळाली म्हणून आमच्याकडे जमीन असेल, पण ती सुद्धा आता कुटुंब वाढल्यामुळे कमी झाली. बाकीच्यांच्याकडे तर कोकणात जमीनच नाही. 5 गुंठ्या म्हणजे 25 खातेदार. एकरभर जर कोणाची जमीन असेल तर तो सगळ्यात मोठा जमीनदार. तिथेही आता तुकडे झाले. सांगा मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय? काय साधन आहे मराठ्यांना? मराठे मागतायत काय? जो तो म्हणतो मराठे राजकारणामुळे ह्या पदावर होते, त्या पदावर होते, इतके वर्ष मुख्यमंत्री होते, तितके वर्ष मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री पद हे उत्पन्नाचं साधन आहे का समाजसेवेचं साधन आहे? कसलं साधन आहे? आणि अशा पद्धतीनं मुख्यमंत्री 5दा झाले म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय? समाजामधले 4-2 जण श्रीमंत असतील म्हणजे सगळा समाज श्रीमंत झाला की काय? मराठ्यांना उत्पन्नाचं साधन काय ते सांगा. काय मागतायत काय मराठे? मराठे फक्त एवढंच मागतायत की आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण द्या आणि आम्हाला नोकरी धंद्यामध्ये आरक्षण द्या. ते राजकारणामध्ये आरक्षण मागतच नाहीये. मागतायत? कुणी मागितलंय? कुणीही मागितलेलं नाही. शिक्षणामध्ये द्या आणि आम्हाला नोकरीमध्ये आरक्षण द्या. 1967 सालापासून 1981, 1995 वेगवेगळे खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, त्याचा उल्लेख सर्वांनी केला. मी पुन्हा उल्लेख करणार नाही. पण 2014 साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं कमीत कमी तिथून सुरुवात केली, पण अजून त्याचा शेवट झालेला नाही. ते तुमच्यापर्यंत आले की माझ्यापर्यंत आले, माझ्यापर्यंत आले की त्याच्यापर्यंत आले.
द्या सोडून. काय उत्पन्नाचं साधन त्या समाजाला तेवढं सांगा. काही साधन नाही त्या समाजाला उत्पन्नाचं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी ठामपणे या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये ज्या वेळेला 16% मराठा समाजाला आरक्षण आणि 5% मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं, त्याही वेळेला आमची भूमिका तीच होती की कोणाच्याही ताटातलं काढायचं नाही, अधिकचं त्यांना मिळवून द्यायचं, हीच आमची भूमिका होती. का महाराष्ट्रामध्ये हा डंका पिटवला जातोय की ओबीसीचं आरक्षण काढतायत, ओबीसीचं आरक्षण काढतायत? का खुलासे करावे लागतायत? कोण म्हणाला की ओबीसीचं आरक्षण काढा म्हणून? कोणी असं म्हणाला नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, होय मिळालं पाहिजे, या मताशी आम्ही सगळेच ठाम आहोत. कोणत्या मार्गाने मिळवायचं, जनगणना करून द्यायचं, ईडब्ल्यूएस मध्ये 10% मिळालं, त्याच्यामध्ये 10% भर टाकायची की काय करायचं, हे सरकारने ठरवायचंय. सरकारबरोबर आम्ही आहोत. ज्या ज्या वेळेला या सभागृहामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा विषय असेल, आज जो निवडणुका होत नाही तो असेल, मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय असेल, हा ठराव ज्या ज्या वेळेला आला, इम्पेरिकल डाट्याचं सगळं मी या ठिकाणी आणलंय. 5 जुलैला याच सभागृहामध्ये म्हणजे मुंबईमध्ये, आज हे भुजबळ साहेब इकडून तिकडे बोलतायत, त्यावेळेला ते काय बोलले, त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची जुगलबंदी कशी झाली, तो शब्द निशब्द मी आणलाय. पण आज मी त्या विषयात जाऊ इच्छित नाही अध्यक्ष महोदय. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे ठराव सभागृहामध्ये करायची वेळ आली, त्या वेळेला एका ओळीचा ठराव जे कोणी राज्याचे प्रमुख असतात ते वाचतात आणि सर्व एक मुखाने त्याला पाठिंबा देतात आणि एक मुखाने ठराव केंद्र सरकारने पाठवण्याची प्रथा या राज्यामध्ये आहे. मग तो ठराव काँग्रेसने मांडलेला, राष्ट्रवादीने मांडलेला असू द्या किंवा भाजपाने शिवसेनेने मांडलेला असू द्या, सर्वांनी त्याच पद्धतीने दिले. मग हे कशा करता हे सगळं चाललंय? ही समाजामध्ये, ही राज्यामध्ये अशा प्रकारची संशयाची सुई वेगवेगळ्या ठिकाणी का फिरते? कोण फिरवतोय अध्यक्ष महोदय? एकदा कधी स्पष्ट झालं पाहिजे. जर सगळ्यांची भूमिका सारखी आहे, हे वातावरण कोण पेटवत आहे? कशा करता पेटवत आहे? याच्या पाठीवर हेतू काय आहे? आता सुद्धा भुजबळ साहेबांचं भाषण, ते गेले तर बाहेर येतील, ते आल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त एकांगी भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं. नाव घेऊन सांगतो मी, एकांगी भाषण, तुलनात्मक भाषण. या समाजाला काय मिळालं, त्या समाजाला काय मिळालं, ह्यांना एवढं मिळालं, मग ह्यांना का नाही मिळत, मग ह्यांना द्या, हे माझी मागणी आहे. कोणाकडे मागणी मागताय तुम्ही? मागणी कोणाकडे मागताय तुम्ही? सरकारमध्ये, आम्ही विरोधी पक्षामध्ये, आमच्याकडे मागणी मागताय. अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जवळजवळ तुम्ही सरकारमध्ये आहात का? हा पराभव कोणाचा आहे? इतके वर्षांतर ह्यांना हे मिळालं नाही, तितके वर्ष त्यांना कोणाला मिळालं. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काल सुद्धा पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की चला आपण माननीय पंतप्रधानांच्याकडे सगळ्यांनी मिळून जाऊ. कोण नाही म्हणताय, पण त्यांचं कसं चाललं होतं, आम्हाला पाहिजे ते तुम्ही द्या आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्हीच घ्या. हे कसं काय शक्य आहे? मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्रिमंडळाचे सदस्य आहात, सिनियर आहात, तुमच्या शब्दाला किती वजन आहे ते मला चांगलं माहिती आहे. इथं व्यक्तिगत विषय घेऊन आम्ही सभागृहाचा उपयोग करून घेणार आहोत का? सामुदायिक विषय मांडला पाहिजे, सामाजिक विषय मांडला पाहिजे, सर्व समावेशक विषय मांडला पाहिजे. या सभागृहातून कुठल्याही प्रकारचा असा संदेश जाता कामा नये की व्यक्तिगत मी ह्या घटकाचा प्रतिनिधी आहे, तू त्या घटकाचा प्रतिनिधी आहेस, ह्याची बाजू ह्याने घेतला आणि त्याची बाजू त्याने घेतला. काय घडवायचं काय महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यापूर्वी कधी नव्हे त्या 9 जातीय दंगली झाल्या, त्याचं कुठे ते कनेक्शन नाही ना इथं? 9 जातीय दंगली झाल्या, ज्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा धडा आणि सामाजिक समता म्हणजे काय असते त्या सगळ्या समाजाला जो न्याय दिला, त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये सुद्धा जातीय दंगल होते. हे कधीच घडलं नव्हतं. हे कधी आली होती ना बाहेरून लोक? हे कसं घडू शकतं? काय याच्या पाठीमागं? त्यातला तो एक भाई, मला वाटतं पार्ट म्हणतात कव्हर फायर. ही कव्हर फायर आहे. पोलिसांना मार पडला नसेल असं माझं म्हणणं नाही. पहिली सुरुवात कुणी केली ती शोधा. त्या ठिकाणी भजन पूजन करणाऱ्या महिला, वर्षा 1.5 वर्षाची बालक जखमी कशी झाली? दुसरी गोष्ट, 40 दिवस झाले ते म्हणतात अजून कोणाला अटक केलं नाही, कोणावर गुन्हा दाखल झाला नाही. खरं जर असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या वरती इथं गृह खात्यातर्फे 4 दिवस झाले नाहीत, 2 दिवस झाले नाहीत, त्यावेळेला आम्ही 307चा गुन्हा दाखल करणार आहोत, 353चा गुन्हा दाखल करणार आहोत. या मुलाखती झाल्या की नाही झाल्या? कोण जाणार आहे? आता हे जे काय सांगतात
की त्यांनी जायला पाहिजे होतं दवाखान्यात, त्यांनी जायला पाहिजे होतं पोलीस स्टेशन मध्ये. कोण जाईल? स्वतःच्या हाताने स्वतःचा पुरावा निर्माण केल्यासारखं होईल. हे बघा, मला पोलिसांनी मारले, मला लागलंय, याचा अर्थ तू होतास, पकड याला. कधीही कुठेही दंगल झाली, जातीय दंगल झाली, समाजामध्ये दंगल झाली, तर कोणती कलम कधी लावली जातात याचा दुरान्वयाने पहिल्यांदा उल्लेख केला जात नाही. कायद्यामध्ये तरतूद ही आहे की पहिल्यांदा सामाजिक शांतता होऊ द्या आणि मग नंतर आयडेंटिफाय करून सगळ्यांना शोधून शोधून त्यांच्यावर कलम काय लावायची ती लावूया. इथं तर मला हा पहिलाच वेगळा प्रकार दिसला की अगोदरच कलम जाहीर. कोण येईल, कोण येईल, कोणी येणार नाही, पण याने शांतता मिळणार नाही. काल अशोकराव चव्हाणांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं. एक सामान्यातला सामान्य माणूस ज्याला काही मिळवायचं नाही, त्याने फक्त आणि फक्त समाजाचा विश्वास पाठीशी निर्माण केलाय, तो समाज त्याच्याकरता काहीही करायला तयार होईल. त्याला राजकीय फायदा काहीच उठवायचा नाही. आणि आता तर राजेश भैयाने सांगितलं की माझ्या कारकिर्दीत सुद्धा हा माणूस सातत्याने 190 दिवस त्यांनी उपोषण आणि मोर्चे काढले होते. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की सभागृहाचा डेकोरम जो बिघडवायचा प्रयत्न होतोय तो होऊ देऊ नका. सर्वांनी अतिशय दर्जेदार चर्चा केल्या. सर्वांना सामाजिक या ठिकाणी सलोखा पाहिजे, कुठेही वाद नको आहे. मराठा समाज तुम्ही सगळे म्हणता, अरे एकाची इतकी वाईट परिस्थिती आहे. जे आम्ही कोकणातून येतो, त्या कोकणामध्ये आम्ही कधी गरिबी म्हणत नाही, आम्ही कधीच गरिबी म्हणत नाही. पण आमच्याकडे एक पद्धत आहे की 7 दिवस जेवायला नसलं ना तरी बाहेरून जेव्हा घरातून येईल तेव्हा 5 वर्षाचं बरणीतलं शिळं तूप कुठलं तरी मिशीला लावून येणार. म्हणजे तेल पण नाही भाजीत टाकायला. रुबाब काय आमचा की आम्ही या ठिकाणी मिशीला तीळ भरून येतो, हे दाखवतो. पण घरात परिस्थिती काय असते ती प्रत्येकाला माहिती आहे. आम्ही नशीबवान आहोत, आमच्याकडे कोणी कर्ज काढत नाही. सावेजी कोणीच काढत नाही, आम्ही कर्ज काढत नाही. आमच्याकडे कुठलाही मुलीबाळींच्या लग्नामध्ये आम्हाला हुंडा द्यावा लागत नाही. आम्ही कोणाकडनं घेत नाही, आम्हाला द्यावा लागत नाही. तुमच्या मराठवाड्यात विदर्भात मी ऐकलंय, खरं असेल तर रागवू नका माझ्यावर. शिपाई जर नवरा जर एखाद्या मुलीला मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे. क्लार्क मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे. साहेब मिळाला तर त्याचा आणखीन हुंड्याचा रेट ठरलेला आहे. माझ्या कोकणामध्ये हे नाही. माझ्या कोकणामध्ये सर्वसाधारणपणे दोघे एकत्र बसतात. किती लाखात लग्न होईल? 5-7 लाख रुपये. चला अर्धे दोघांनी करूया, दोघांनी करूया. दोघांची शक्यता नसली तर मी आता म्हटल्याप्रमाणे एखादा क्लार्क असेल, साहेब असेल, तर लगेच 4 लोक म्हणतात काय करायचे तुला मुलीकडचे पैसे, एवढा पगार घेतोस ना, सगळा खर्च तूच कर. आमच्याकडे मुलगी झाली तेवढाच आनंद, मुलगा झाला तेवढाच आनंद. मुलगी पण सारखी, सून पण सारखी. आम्ही नशीबवान आहोत. पण मी महाराष्ट्रातल्या आदरणीय पवार साहेबांनी मला राज्याचा अध्यक्ष केला होता. मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरलोय. मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागाची परिस्थिती बघितली आहे. आजही मी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून फिरतोय. मी लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न करतोय. पण इतकी मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे की सांगता येत नाही आणि सहनी होत नाही. ही परिस्थिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी फार भाषणाची लांबड लावत नाही. नका वाजवू बेल, माझ्याकडनं पहिलाच मी. आणि बरोबर मी उभा राहिलो कितीला ते बघा. आपण पहिले इकडचे पहिलेच, पण अजून बरेच आहेत. फार हा बोला. मलाच नाही, कृपया नका कोणाला बेल वाजवू. प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाला वेगळ्या जरा त्याच्या हाताने करू द्या. महाराष्ट्रामध्ये हा संदेश जाऊ द्या की तुम्ही म्हणताय तसं आम्ही राजकारणाकरता एकमेकाच्या विरोधात लढत नाही आहोत. हा संदेश महाराष्ट्रातून बाहेर गेला पाहिजे. या सभागृहाच्या माध्यमातून हा संदेश बाहेर गेला पाहिजे. कोण जर एखाद दुसरा प्रयत्न करत असेल त्याला काय फार सभागृह महत्व देणार नाही. आणि मला अध्यक्ष महोदय, मी सगळं आणलंय. मी अगदी थोडक्यातच आटोपणार आहे, कारण सगळं मी सांगितलं. 102 ची घटना सांगितली, 103 ची सांगितली, 105 ची सांगितली. त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये कशाला बोलायला पाहिजे. 1965 सांगितलं, 81 सांगितलं, त्यानंतर 2014 सांगितलं, सगळं सांगितलं. याचा उल्लेख पुन्हा नुसती या ठिकाणी उल्लेख केला त्याचा अर्थ माझ्याकडे ही सगळी माहिती आहे. इम्पेरिकल डाटा म्हणजे काय, त्याच्यावर झालेला डिबेट तोही मला माहिती आहे. हे मगाच पण ह्यांनी दोष दिला, त्यांनी दोष दिला,
अहो ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार होतं त्याच्यामधले हे इकडचे 9 हिरे गेलेले तिकडेच आहेत ना. हो तिकडेच आहेत ना. आमच्या वतीनं आजचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे त्या समितीमध्ये होते. कशाला एकमेकांकडे आम्ही बोट दाखवायचं? आपली सगळ्यांची जबाबदारी आहे ही. अशा पद्धतीने बोट याच्याने त्याच्यावर दाखवून चालणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला आपली जबाबदारी कोणालाच झटकता येणार नाही. आणि कोणी असं म्हणत नाही की आमची जबाबदारी, कारण कोणाच्या ताटातला आपण घ्यायचंच नाही. पण अध्यक्ष महोदय, मराठा समाजाला जो तो आज प्रश्न विचारतो त्यांना मला एका वाक्यात सांगायचंय. आज जो तो प्रश्न विचारतो की तुम्ही सत्तेवर होतात, तुम्ही सत्तेवर होतात, तुम्ही का नाही घेतलं, तुम्ही का नाही घेऊ शकतात, आता आमच्याकडे कशाला मागताय किंवा आमच्यातलं कशाला मागताय. मला एका गोष्टीची आठवण सभागृहाला करून द्यायची. पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे असायचे. ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे असायचे आणि त्याच्यामध्ये कुटुंब असायचं. कुटुंबामध्ये प्रचंड गरिबी असायची. करता पुरुष घरची बाई इकडून तिकडून 4 दाणे कुठून तरी गोळा करून आणायची. 4 दाणे गोळा करून आणायची आणि ते शिजवायची. अब्दुल साहेब मंत्री महोदय, ती शिजवायची. आणि ती घरची माऊली जी प्रमुख असायची ना, ती सगळ्यांच्या ताटात वाढायची. आपल्या पोरा बाळांच्या, नवऱ्याच्या, नाही आणखी सासू सासरे कोण असेल त्याच्या ताटात ती वाढायची. संपूर्ण पातेलं रिकामं व्हायचं आणि त्यांना ती बाहेर पाठवायची. आणि नंतर ती माऊली ते रिकामं पातेलं घ्यायची आणि कुठेतरी साईडला चिकटलेली शीत जर असतील तर ती शीत गोळा करून त्याच्यामध्ये पाणी ओतून ते प्यायची आणि पोट भरल्याचं समाधान करायची. आमची अवस्था तीच आहे. आम्ही रयतेचे पालन करते, आम्ही रयतेचे उद्धार करते, आम्ही रयतेचे रक्षण करते. आम्ही इनामदार, आम्ही पाटील, आम्ही देशमुख, आम्ही आणखीन कोणतरी, आम्ही जागीरदार, ह्या घमिंडीत आम्ही राहिलो. आणि बघता बघता आमच्या पुढच्या पिढीचा भविष्य काळ आम्ही आमच्या हाताने अंधारात कधी लोटला हे आम्हालाच कळलं नाही. आज त्या घरातल्या माऊलीसारखी आमची परिस्थिती आहे. 2 शीत आमच्या ताटात कोण टाकतोय काय याची आम्हाला त्याच्याकडे वाट बघावी लागते. कारण एका ज्या काळामध्ये आम्ही आमच्या हाताने भरभरून सर्वांना दिलं, आज आम्हाला कोणीतरी द्या ही म्हणण्याची वेळ आली. मराठा समाजाचे हाल तुम्ही एवढे कमी समजू नका. मी सांगितलं माझ्याकडे एवढी मला झळ नाहीये, पण विदर्भ, कोकण वगैरे ह्या भागामध्ये, आपल्या मराठवाडा वगैरे या भागामध्ये मी बघतोय. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा या सभागृहाच्या माध्यमातून, आजच्या भाषणाच्या माध्यमातून माझी तुम्हाला विनंती आहे की समाजाला प्रबोधन करा. ऋण काढून सण करू नका. पहा, अंतरून बघून पाय पसरा. हे थांबवा आता. प्रत्येक वेळी कुठलंही सरकार असलं तर किती मदत करू शकेल मला माहित नाही. आणि म्हणून समाजाचं प्रबोधन करा. आठवत असेल माझे मित्र, आमचे बुलढाण्याचे डॉक्टर राजेंद्र शिगणे, हे घाटाच्या खाली, मी घाटाच्या वर मी असतो त्यावेळेला मला पक्षाने हेलिकॉप्टर दिलं होतं फिरायला. आणि म्हणून मी घाटाच्या खाली गेलो होतो गुलाबराव. आणि मग तिथं झालं. तिकडे असल्यानंतर ही सगळी आपली निवेदन तुमच्याकडे देण्याची मोठी प्रथा आहे. सगळे आले, निवेदन दिली, निवेदन वाचली आणि मी सांगितलं मला सांगितलं भाषण करा. म्हटलं मी कोकणी माणूस आहे, फाटक्या तोंडाचा आहे, मला भाषण करायला सांगू नका. मग एक तर मला खोटं बोलायला जमत नाही आणि मी बोललेलं तुम्हाला आवडणार नाही. समाजाचं प्रबोधन का करा तेवढं फक्त मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला आवडणार नाही तरी सुद्धा लोकांनी मला जबरदस्तीने भाषण करायला लावलं आणि मी त्या तिथं भाषण केलं की तुम्ही माझ्या कपड्यावर जाऊ नका. मी मंत्री हा भाग वेगळा. ज्या कोकणातनं मी आलोय, तुम्हाला असं वाटत असेल की कोकणातला माणूस हा प्रचंड श्रीमंत आहे आणि सर्व म्हणजे सगळ्यांनी संपन्न आहे. तसं नाहीये, तसं नाहीये. मी त्यांना सांगितलं माझ्या घरात जर एखादी महिला असेल आणि तिला जर शेजारी जायचं असेल तर शेजारी जात असताना तिचं फाटलेलं पातळ असतं, तिला माहित असतं की माझं पातळ फाटलंय. ती माऊली तशी असते की तिला माहित आहे माझं पातळ फाटलंय. ती जाताना ते फाटलेलं पातळ लपवून जाण्याचा नाना तऱ्हेने प्रयत्न करते, पण तिचं लक्ष तिथेच असतं. आणि ती जेव्हा शेजारी जाते तेव्हा त्या लक्षात येतं की आपलं पातळ फाटलंय पण आपण लपवू शकलो नाही. ती माऊली आपल्या घरच्या मालकाला शिव्या देत नाही. ती माऊली आपल्या गरिबीबद्दल राग व्यक्त करत नाही, चिडत नाही.
तर ती आपलं कसं सावरते त्याचं मी उदाहरण सांगितलं. ती गेल्यानंतर म्हणजे अगं बाई, घरातून निघाले तेव्हा माझं पातळ चांगलं होतं, येताना वाटतं काहीतरी काटू कुटू धडच लागला म्हणून फाटलं. ते फाटलेलं अगोदरच असतं. लक्षात घ्या. हा विचार मी काय सांगू हे लक्षात अशी मी त्यांना उदाहरणं सांगितली. मला असं वाटलं होतं की सगळे मला मारायला उठतील, कारण मी स्पष्टपणे सांगितलं की आत्महत्या करू नका. माझ्या कोकणानं अनेक संकट बघितली. 1982च्या बंद पडलेल्या गिरण्यांपासून ते कालच्या भयान वादळापासून तर 2021च्या महापुरापर्यंत अनेक उदाहरणं मी सांगेन. मी अभिमानानं सांगतो की प्रत्येक बाबतीला माझ्या कोकणानं ताटमानेनं सामोरा गेला. एकाही माणसानं आत्महत्या केली नाही. आणि म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका असं मी विनंती केली. थोडं कडक भाषेत बोललो. चेतन तुपे यांनी माझं भाषण थांबवलं. मी गेलो, मला वाटलं तो लोक मला शिव्या देतील. तुम्हाला अभिमानानं सांगतो, मी धाडसानं सांगायला शिका. लोकांना धाडसानं सांगायला शिका. त्यानंतर तिथल्या सामाजिक संस्था आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही भागाभागात माणसं गोळा करतो आणि तुम्ही हे स्पष्टपणे तुमचे विचार मांडा. तुमच्या प्रबोधनातूनच आमच्या भागातल्या आत्महत्या कमी होतील. हे तिथल्या लोकांची भावना होती. त्याच्यानंतर मी तुमच्या घरी गेलो. आठवतो काय बघा तुम्हाला. मला एवढंच तुम्हाला सांगायचं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आजच्या दिवशी मला जर प्रकर्षानं आठवण कोणाची होत असेल तर हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण होती आहे. आज जाती जातीबद्दल आपण बोलतो. जगाच्या पाठीवर असा एकच नेता होऊन गेला. असा एकच नेता होऊन गेला. आठवत असेल याच सभागृहामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी, आदरणीय पवार साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल एक कसला तरी अभिनंदनाचा ठराव आला होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आणि त्यावेळेला बाळासाहेबांना जातीवादी म्हणून काही लोक म्हणत होते. मी ताडकन मंत्री असताना उठलो. बाकी काही बोला पण बाळासाहेबांना जातीवादी बोलू नका आणि ते मी सहन करणार नाही. आणि शेकडो उदाहरणं सांगितली. आज बाळासाहेबांची मला आठवण येते. बाळासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं, अरे हे जातीचे भेदभाव करू नका रे. जातीला पोट असतं, पोटाला जात नसते. हे सांगणारे हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे होते. जातीला पोट असतं, पोटाला जात नसते. जात बघून ही सगळी सरकारी पैशांची विभागणी करू नका. तर ज्याच्या पोटाला भूक आहे तो कुठल्याही जातीचा असू द्या, त्याला मदत करा. हे सांगणारे हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे होते. भुजबळ साहेब सांगतात ना, मी मंडळ आयोगाकरता तिकडे गेलो. खरं तर मी आता ते उगाच चिडाचिड होईल म्हणून मी सांगणार नाही. वस्तुस्थिती निराळी आहे ती. पण मी त्या आता भानगडीत जाऊ इच्छित नाही. ज्या पद्धतीनं भुजबळ साहेब बोलत होते. आज नाशिकचे डॉक्टर वसंतराव पवार हयात नाहीत, अशोक सावंत आहेत, माणिकराव कोकाटे समोर बसलेले आहेत. सांगायला गेलं तर सामाजिक द्वेष प्रत्येक कुठे कुठे भरलेला आहे. हे सगळं मला माहिती आहे. आणि म्हणून जे मुद्दे या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देत असताना दुसऱ्याच्या ताटातलं कोणाचंही काढून घेऊ नका. ज्यांचं आरक्षण आहे त्यातलं कोणालाही हात लावू नका. किंबहुना माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं, परवानच्या दिवशी पार्लमेंटचं स्पेशल सेशन भरवलं गेलं. 4 कायदे तिथे केले गेले. तेव्हा माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की तिथं सुद्धा हा आरक्षणाचा विषय मांडा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, कोणाच्याही ताटातलं न काढता. हीच माझी भूमिका आहे, माझ्या पक्षाची भूमिका आहे आणि हीच आपल्या सगळ्या सभागृहाची भूमिका आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, एकनाथराव शिंदेनी छत्रपतींच्या पायाला हात लावून त्यांनी शपथ घेतली. भाबडेपणात घेतली की त्यांना कॉन्फिडन्स आहे मला माहित नाही, पण ती शपथ त्यांची खरी ठरावी. ही शपथ खोटी ठरू नये. ज्या दिवशी त्यांची शपथ ही खरी ठरेल त्या दिवशी आमचे राजकीय काही मतभेद असले तर पहिला हार घेऊन माझ्या पक्षाच्या वतीनं मी येईन. हे मी तुम्हाला सांगतो. द्या आरक्षण मराठ्याला, द्या, पण सावध राहा. तुम्हाला कोण क्रेडिटचा आहे तर काहीतरी भाग येतोय असं मला वाटतंय. त्याचं क्रेडिट कोणाला कुठलं जाईल त्यापासून सावध राहा. नुसतेच फक्त असे उंडरून जाऊ नका अशी विनंती करतो. आणि इथं जो 293चा प्रस्ताव आला, मराठा समाजाला आरक्षण असेल, धनगर समाजाला असेल किंवा अन्य कोणकोणत्या समाजाला असेल, त्यांना आरक्षण देण्याकरता पाठिंबा जाहीर करतो. आणि मराठा समाजाला जरूर आरक्षण द्या आणि ते मिळावं आणि ते मिळेल अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करून एक थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय बच्चू कडू साहेब. एक मिनिट. हा, बच्चू कडू साहेब एकच मिनिट. बच्चू कडू साहेब
एक मिनिट बोलू द्या एक ना. मिनिट काय ऑर्डर आहे तो ऐकून घ्या. हा बोला. अध्यक्ष महोदय, पहिली 10 भाषणं होतात. आम्ही सगळे लोक 288 त्यांची भाषणं ऐकतो आणि पहिले 10 भाषणं करतात, निघून जातात आणि शेवटचे आमदार ज्यावेळेला इथं बोलतात त्यावेळेला इकडच्या बाकड्यावर कोणी नसतं आणि कोणी मंत्री नसतं आणि म्हणून पाठीमागच्या लोकांना संधी मिळत नाही. म्हणूनच एका माझी मिनिटात- विनंती आहे. एक मिनिट झाला की बेल वाजवता, 1 मिनिट झाला की बेल वाजवता, बेल वाजवलं की आमची छाती दुखते इकडं. हे आता एक मिनिटात नाही वाजवली. एक तास बोलले सगळे 15 मिनिटं. सगळे एक तास बोलले, एक ठीक तास. ठीक बच्चू कडू साहेब, बच्चू आम्ही कडू साहेब. सभागृहात यायचं कशाला? आम्ही का नुसते भाषण ऐकायला यायचं का यांचे?